रवींद्र एरंडेचा आणखी एक कारनामा उघड झाला। नोकरीचा आमिष दाखवत 9 तरुणींना त्यानं गंडा घातलाय। सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करून फसवणूक केलेली आहे। सुमारे 13 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप होतोय। सातपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। संशयितानं स्वतःला आदिवासी विकास विभागातील अधिकारी म्हणून सादर केलं। बनावट नियुक्ती पत्र देत नोकरी लावून देण्याचं आमिष पीडित महिलांना दाखवलं। पीडित महिलांना रुग्णालयात नोकरी देण्याचं आश्वासन दिलं। सातपूर पोलीस ठाण्यात एरंडे विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। आणि या संदर्भात माहिती घेण्यासाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडे। किरण, एक महत्त्वाची आणखी एक बातमी ही समोर आली होती नाशिकमधून, त्या संदर्भातच अपडेट मिळताय। एरंडे संदर्भात आतापर्यंत काय काय गुन्हे नोंदवण्यात आलेले आहे आणि आणखी एका गुन्ह्याची नोंद त्याच्यावर झालेली आहे, काय अधिक माहिती? 2-3 दिवसांपूर्वी रवींद्र एरंडेला एका महिलेच्या अत्याचार प्रकरणी नाशिक पोलिसांनी अटक केलेली होती। रवींद्र एरंडेचे सुद्धा अनेक व्हिडिओ आहेत। अशा पद्धतीचं जो आहे तो माहिती तपासामध्ये समोर आल्यानंतर आता आणखीन एक कारनामा जो आहे तो या एरंडेचं जे उघडकीस आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। अनेक लोकांना म्हणजे अनेक महिलांना नोकरी लावून देतो अशा पद्धतीचा आमिष दाखवून हा रवींद्र एरंडेंनी आर्थिक जे आहे फसवणूक केल्याची तक्रार आता नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये हे दाखल केलेलं आहे। जवळपास 13 लाख रुपये या रवींद्र एरंडेने नोकरी लावून देतो अशा पद्धतीचं आमिष दाखवून या महिलांकडून घेतल्याची जी माहिती आहे ते हे तपासामध्ये समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। खरं तर रवींद्र एरंडेने मी एक शासकीय अधिकारी आहे अशा पद्धतीचं भासवलं आणि या महिलांना मी तुम्हाला वेगवेगळे जे गव्हर्नमेंटचे रुग्णालय आहेत इथे नोकरी लावून देतो अशा पद्धतीचं आश्वासन देत हे 13 लाख रुपयेहून अधिक हे रक्कम घेतल्याची जी माहिती आहे ते तपासामध्ये समोर आलेली आहे। आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणी नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि या सगळ्या प्रकरणी जे तपास आहे तो पोलीस करताना आपल्याला बघायला मिळतो। जी किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।